नमस्कार सर्वांना. सकाळ सकाळी माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तरी ते मी गॅस किचन ओटा छान मस्त असं स्वच्छ करून घेतला आहे आणि ते दादून आणले तसं. त्याला आता ब्रश वगैरे केल्याच्या नंतर चहा तोच खायचा होता, तर तो सकाळी सुटला होता आणि मी सकाळी 6 वाजेला उठून असे सडा रांगोळी टाकून घेतली. तर सकाळी सकाळी उठणं खरंच खूप छान असतं, मन प्रसन्न वाटतं आणि घरातले काम पण पटपट लवकर आवरतात. तरी ते मुलींनी लावले मस्त असं झाड फुलांचं, तर खूप छान असे मस्त फुलं येतात. तर अजून सध्या कळ्याचं आहे, पण थोड्या वेळाने म्हणजे 1-1.5 तासातच असे छान मस्त असे कळ्या फुलतात आणि मस्त असं फुलाचा आकार छान होतो. तरी ते तुळस होती छोटीशी लावली होती बघा, किती छान मस्त अशी झाली हिरवीगार ताजी ताजी. आणि त्यातल्या त्यात इथे ना शाळेचे जे बॉटल असतं का, मुलीने ती बॉटलसुद्धा सोडली नाही, जेणेकरून खराब झाली होती. टाकून दिल्यापेक्षा म्हणे मम्मी मी याच्यात फूल वगैरे झाडं लावते. तरी ती सकाळचे 7 वाजले होते आणि मस्त असं छान ऊन पडलं होतं. 7-8 दिवस झाले सारखं आबळ आबळ आबळच होतं, तर आज ऊन पडले तर इतकं छान मस्त वाटतंय ना. मस्त सकाळी सकाळी खूप छान वाटतं. आता घराकडे, तर घरामध्ये गेल्यावर किचन रूममध्ये, तरी ते मी रात्रीचेच भांडे घासून ठेवले होते. रात्रीचे भांडे वगैरे घासून ठेवलं का सकाळी लवकर पटपट आवरतं, कारण की मुलांच्या शाळा वगैरे असतात म्हणून. तरी ते या साईडला किचनमध्ये रॅक आहे, गॅस किचन ओटा आहे. तर असा साधा असा किचन ओटा आहे आणि दरवाजाच्या साईडला छोटं रॅक आहे. तर आता मी जे भांडे घासले ते पूर्णाचे रॅकमध्ये लावून द्यायचे. जे छोट्या रॅकला साईडला आहे त्या साईडला कपाट ठेवलेला आहे. इथे आंबेडकर बाबा आणि गौतम बुद्ध फोटो आहे आणि इथे एका देवळीमध्ये असं छान मंदिर आहे. तर मी तिथे गौतम बुद्ध आंबेडकर बाबाची मूर्ती ठेवली. इथे मी बाळूमामाची पूजा करत असते, तर मी बाळूमामाचा फोटो ठेवला आणि त्यात खाली त्या 2 नंबरच्या देवळीमध्ये अशा बरण्या वगैरे ठेवल्यात. तर किचनमध्ये जे साहित्य लागतं ते ठेवले. तर इथे माझी सकाळीच अंघोळ वगैरे झाली होती आणि 6 किंवा 7 वाजेच्या आत फारसे कामं पूर्ण जे घरातले झाले ना, तर खरंच खूप छान असतं आणि अख्खा दिवसही छान मस्त जातो. नाही तर 8-9 वाजेपर्यंत घरातले फारसे कामे गेले तर पुरा दिवस असा बोरच जातो. तरी ते माझी अंघोळ वगैरे झाली आणि आता मी ते टावेल लावला होता तो काढला आणि आता मोकळे केस केले. तर हे बघा इथे आहे तेल केसांना लावते, तर तुम्हाला बॅक साईडनं दाखवते. तर इथे दादा म्हणतातच आला आहे. तर हे बघा, हे आहे विनल सुगंध चंदन केश तेल. तर खरंच खूप छान आहे हे तेल आणि मला त्याचा भरपूर असा अनुभव आला. तर माझे केस अजिबातही गळत नाही. नाही तर याच्या अगोदर आहे ना, तर माझे भरपूर असे साधारण तेल लावत होते केसांना, तर खूपच केस गळती लागली होती. म्हणून मी ते तेल आणलं आणि ते तेल लावायला सुरुवात केली. तर तेल म्हणजे इतकं छान आहे का केस धुतल्याच्या नंतर थोडेसे सुकले तर लगेच मी लावून देत असते. मी केस धुवायच्या एक दिवस अगोदर रात्री मी कधीच तेल लावत नसते. अंघोळ झाल्याच्या नंतरच मला तेल लावायला आवडतं. तरी ते दादू काय करत होता, तर दादू सापडून देतोय मला मोबाईलचं स्टँड. तो म्हणे मम्मी हातात धरल्यापेक्षा मोबाईल स्टँड मोबाईलमध्ये लावून दे स्टँडमध्ये आणि मग व्हिडिओ शूट कर. तर असा माझा दादू खूपच हुशार आहे. तर आता म्हटलं ते लावून घेतलं की केस थोडेसे विचारले का तर फ्रेशच वाटतं. नाहीतर ते तसंच ठेवलं की केस तर मग बोरच वाटतं. तरी ते मी केसाला रोज जेव्हा माझे केस धुतले तेव्हा मी लगेच तेल लावून देत असते. मी केस काय वगैरे सुकून देत नाही आणि मला जेव्हाच केस धुतले आणि ओले असतानाच मी लावून जर दिलं तरच मला छान वाटतं. तरी ते मी आता केस वगैरे विचारून घेते. तर अजिबात केस गळत नाही. सुगंधाच्या चंदन तेल आहे, खूपच छान मस्त तेल आहे. तर माझे केस खूप गळलेत, दाट होते माझे केस, पण इतके पतले वाटू लागले ना, मग मी हे तेल वापर करायला लागले तेव्हापासून माझे केस अजिबातही गळत नाही. तर म्हणून म्हटलं आज माझ्या ताईंना, माझ्या मैत्रिणींना सांगावं. आणि भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ काही टाकलाच नाही. याचं कारण असं आहे की शेतात वगैरे जाणं पडतं, तर काही टाकायला पण टाईम वगैरे नसतो. पण मी इथून पुढे वेळोवेळीच काढा जाईन, वेळात वेळ काढून नक्कीच मी व्हिडिओ अपलोड करा जाईन. तर हे बघा इथे मी आता एक क्लिचर लावून घेते केसांना, जेणेकरून ओले केस आहे तर थोडेसे मोकळे राहण्यासाठी
असं थोडंसं मी क्लेचर लावून घेतलं आहे. तर माझा आता इथे चहा पाणी वगैरे होस तर मस्त केस सुकतील. तरी ते मी गॅसच्या ज्या प्लेट्या आहेत त्या स्वच्छ घासून घेतले होते आणि रात्रीचं काम करून ठेवलं ना, तर सकाळी खरंच इतकं लवकर लवकर कामं आवरतात ना घरातले, तर वेळच नाही. आणि मेन म्हणजेच सकाळी सकाळी ना डबा असतो घरातला, मुलांचं जेवण वगैरे असतं आणि मिस्टरांचाही डबा वगैरे असतो. तरी ते मी रात्रीचे भांडे जे घासून ठेवले होते, तर आता मी एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवते चाळून वगैरे, आणि दूध तापेपर्यंत मी भांडे लावून घेते. तर तुला इथे चहा प्यायचा होता, तर तो मस्त असा सकाळी सकाळी माझ्या भोवती बसला होता आणि काहीतरी कुटकुट विचारत असतो, असं तसं काही 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 त्याचं चालूच असतो, काही ना काही तो विचारत असतो. तर आता हे दूध तापेपर्यंत मी जे भांडे घासून घेतले होते ते पूर्ण रॅकमध्ये लावून देते. आणि रॅकमध्ये भांडे नसले ना, तर किचनमध्ये तर खरंच चांगलं पण वाटत नाही. किचनमध्ये जिथले तिथे पसारा वगैरे असला तर छान वाटतं. आणि माझं किचन असं आहे की कपाट वगैरे आहे, कारण की रूम छोटी असल्यामुळे ॲडजस्ट करणंच पडतं. तर आणखीन एक छोटीशी रूम आहे बेडरूम म्हणून, तर तिथे पण खूप असा पसारा आहे. टी व्ही, शिलाई मशीन, पलंग म्हणजेच दिवाण आणि बाजरीच्या गोण्या, तर भरपूर असा छोट्या छोट्या रूम पण पसारा भरपूर आहे. कितीही आवर करा जसून तसंच होतो. तर आता इथे मी दूध वगैरे तापायला ठेवलं आहे, तर इथे दूध तापलं पण आहे आणि मला आवाज आला दूध तापायचा, असा बुडबुड्या निघाल्या. तर मी लगेच बघितलं तर दूध वरती येणारच होतं, तर मी गॅस थोडासा कमी केला. तर इथे माझे इतके भांडे लावले आणि केटली खराब झाली होती तेलाची, तर मी स्वच्छ घासून घेतली. आणि किचनमध्ये कसं आहे, भांडे स्वच्छ असले तरच भारी वाटतं. आणि आम्ही गावाकडे असल्यामुळे खूप धूळ वगैरे घरात येत असते, तर लवकरच माझे भांडे खराब होते. तर हे बघा इथे 2 पकडे आहे, तर मी पकड का दाखवली, वेळेवर एकही पकड सापडत नाही, तर मग दोन्ही वेळेवर असतात, कारण की लहान लेकरं आहे आणि लेकराच्या याच्यामध्ये कोणी कुठं तर कोणी कुठं ठेवत असतं. तर आता मी इथे लगेच चहा ठेवून घेते आम्हा तिघांना. हर्षू आणि हर्षूचे पप्पा झोपलेले आहेत, आम्ही तिघं जण उठलेलं आहे, तर लगेच चहा वगैरे करून घेते. आणि व्हिडिओ एडिट करायचं पण म्हटलं की ते गावाकडे असल्यामुळे खूपच असं किचबिच दांगडू असतो, तरी मी आवाज म्यूट केला आहे आणि एडिट करून बोलते. तरी एडिट करता वेळेस बाजूला काम चालू आहे घराचं, तर ते खटपट आवाज येतोच. तर जाऊ द्या, काही कारण असतंच आहे का नाही. तर आता इथे आम्ही दोघांना कप घेतले, पण दीदीला पण घ्यायचा वाटतं चहा, तर ती आवाज देत होते मला पण घ्यायचा आहे म्हणे चहा. तर साखरपत्ती व्यवस्थित टाकली, पण काही चहाला छान मस्त असा कलर आला नाही, म्हणून थोडीशी पत्ती वाढवली. आणि नुसतंच फिका चहा दिसला का, तर तोही चांगला नाही दिसत, म्हणून थोडीशी मी पत्ती वगैरे वाढून टाकली. तर इथे मस्त चहा असा मस्त छान झालेला आहे, तर उकळून घेतला आहे. आणि जेवढा चहा उकळून घेतला का तेवढाही छान लागतो. आणि सकाळी सकाळी म्हणजे चहापासूनच आपली सुरुवात होते. तरी ते दादानं तोचचं पाकिट आणलं होतं, तर आता त्यांना तोच देते. तरी बघा इथे दीदी आली, आता दीदीला पण चहा घ्यायचा आहे, तर तिला म्हटले की दीदी कप घे. चहासोबत मुलांना थोडंसं खायला असलं का, तर मुलांना पण भारी वाटतं चहासोबत खाते. नाही तर चहा वगैरे काही मुलं पित नाही, तर आम्ही दोघंच पित असतो चहा. तरी बघा इथे तोसाचं पुडा आहे, आता ते तोच मी पॉकेट फोडून घेते. तर आता हर्षूचे पप्पा झोपलेले, तर हे बघा किती मस्त चहा झालेला आहे. तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत चहा घ्यायला या. आणि इथे दादू म्हणत होता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या चॅनलला नक्कीच कमेंट्स करून नक्कीच सांगा. तर असा तो बोलत होता, पण मी म्यूट केल्यामुळे तुम्हाला काही कळू शकलं नाही. तर चला मग आता इथे घेतली मोठ्या दीदींची वेण्या घालायचे, तर तिला शाळेमध्ये 2 वेण्या घालून जाणं पडतं, तर मग तिला 2 वेण्या घातल्यात. आता हे बघा इथे माझी हर्षू पण उठली, फ्रेश झाली, अंघोळ वगैरे केली आणि आता तिच्या मी 2 जुट्टू घालते. आता केस तर थोडेच, पण तिचं चालूच असतं की माझ्या भोवती मला जुट्टू घालून दे, जुट्टू घालून दे. तर कसं तरी करून ते जुट्टू घालून दिले.
तिला खूप इच्छा आहे की केस वाढून द्यायची आणि मला असं वाटतं की आताच इतके लवकर केस वाढून देऊ नये. कारण की सकाळ सकाळी कामं असतात आणि मला आहे ना कधीमधी शेतामध्ये कामाला जाणंच पडतं. शेतामध्ये 10 वाजेला जर रोजाने जाणं पडतं तर काही एवढं सकाळी सकाळी माझ्याकडून एवढं हँडल होत नाही. पण मग ती म्हणते मला काही सांगायचं नाही, मला केस वाढवायचे आहे. तर मग तिचे केस वाढवून देऊ लागले मी. तर थोडंसं कामच एक्स्ट्राचंच असतं ना, थोडं थोडं जरी केलं तर भरपूर असे कामं असते सकाळची. तर माझे सकाळचे 6 ते 9 वाजेपासून 9 किंवा 9:30 वाजेपर्यंतची अशी रुटीन असते. तर आता भाजीला काय करावं? तर मग विचार केला की मूग होते घरामध्ये, तर मग मूगाचीच भाजी करावं असं वाटलं. तर मी तव्यावरती चांगले निसंग वगैरे घेतले आणि आता तव्यावरती थोडेसे गरम करायला ठेवले. गरम केले का मूग इतके छान मस्त असे चवीला लागतात ना, तर गावाकडे याला मेदगं म्हणतात, मुगाचं मेदगं. तर आता मी इथे भाजून घेते, तोपर्यंत इथे कुकर घेतला आणि आता कुकर मी आता गॅसवरती ठेवते आणि त्याच्यात पाणी टाकून थोडंसं गरम होईपर्यंत ठेवून देते. थोडेसेच मूग भाजायचे, जास्त भाजायचे नाही. तरी ते मी आता जे मूग आहे त्याला पाणी शिजायला टाकते. तर थोडेसे अधूनमधून हलवून घेते जेणेकरून जास्त एकाच साईडला भाजेन म्हणून. तर थोडेसे असे काहीतरी नॉर्मल भाजून घेतलेत. दादूची अंघोळ वगैरे झाली. आता दीदी करत होती, हर्षूची झाला अंघोळ. आता दीदी करते. दीदीने अगोदर विणी वगैरे घालून घेतली आणि नंतर मग तिला अंघोळ करायची होती. तर चला मग आता मी लगेच मूग टाकून देते. तोपर्यंत इकडे मस्त असं गरम पाणी झालं. थंड पाण्यात मूग टाकायचे नाही, नाही तर जास्त वेळ लागतो शिजायला. तर मग मी थोडंसं गरम पाणी करून घेते आणि मगच मूग टाकते, म्हणजेच कसं की पटकन शिजतील म्हणून. आता मी कुकरचं झाकण लावून 4 ते 5 अशा शिट्ट्या मोकळ्या काढून घेते, म्हणजे असं मस्त छान मूग शिजतील. तोपर्यंत मूग शिजेपर्यंत इथे घेतलं आहे मी गव्हाचं पीठ आणि ते पीठ आहे राशनचं. तर राशनचं पीठ असल्यामुळं पोळ्या काय एवढ्या मऊसूत येत नाही आणि तर आता इथे मी थोडासा विचार चालला आहे का पोळ्या तर चांगल्या येणारच नाही. मग काय करावं? तर माझ्याकडे होतं घरात मैद्याचं पाकीट. तर मैद्याचं पाकीट एक घरात कधी नेहमी असतं. तरी बघा इथे आता मी जो मैदा आहे तो घेतला आहे, थोडाच होता. म्हटलं जेवढा टाकला तेवढा चांगलाच, कारण की पोळ्या चांगल्या मस्त होतील आणि राशनच्या पोळ्या एवढ्या छान होत नाही. म्हणून थोडंसं मैदा टाकला तर छान मस्त अशी पोळी दिसते पण आणि खायला पण खाऊशी वाटते. तरी ते मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून आता पीठ मस्त असं पटपट भिजवून घेते. आणि सगळ्यात मेन म्हणजे सकाळी लवकर उठणे आणि रात्रीच भांडे घासून घेणे. तर खरोखर इतकं पटकन कामं होतात ना, तर तुम्ही पण नक्कीच हे करून होता. तरी ते मी आता पाणी टाकून वगैरे पीठ छान मस्त असं भिजवून घेते, मूठ देऊन घेते. जेवढी मूठ वगैरे दिली, पीठ चांगलं तिमून घेतलं तर कसं आहे मस्त अशी पोळी छान होते, मऊसूत होते. तर ते मी थोडंसं कोरडं पीठ घेते. थोडं म्हणता भरपूरच झालं माझ्याकडून. तर आता मी इथे पिठाला कोरडं पीठ टाकून थोडंसं हे करून बाजूला करून ठेवते. तर आलाय माझा दादू. आता दादूचं झालंय सुरुवात. दादू म्हणतो कधी होतं गं तुझं स्वयंपाक, तू लय उशीर करते. आणि उशीर तर काहीच झाला नव्हता. 8 साडेआठ वाजले होते. पण त्याचं कसं आहे अंघोळ वगैरे झाली का त्याला वाटतं का लगेच आपल्या शाळेचा टाईम झालेला आहे. पण त्याला अजून घड्याळ काही कळत नाही, म्हणून त्याला तसंच वाटतं. आता तो बसला माझ्याजवळ की लवकर आवरून घे म्हणून. तरी ते मी घेतलं आहे मिरची, लसूण. लसूणचं कसं झालं, लसूण खूप महाग झाल्यामुळे काही एवढा जास्त वाटत नाही. तर मी थोडंच टाकते आणि ते घेतलं आहे मी भोजवार म्हणजे धने. तर ते पाणी टाकून आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर इथे मस्त असं बारीक झालेलं आहे आपला जो तिखट काढले ते. तरी ते माझं पीठ पण छान मस्त भिजले, कारण की मी जो तिखट काढायचा आहे काढून घेतलं ना, तोपर्यंत 5 ते 10 मिनटं तरी असं मस्त पीठ भिजवतं आहे. तोपर्यंत म्हटलं केटली स्वच्छ धुवून घेतली होती घासून, तर मग त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकूस तर पीठ पण छान मस्त भिजून जातं. तर हे बघा माझी दीदी इथे झाली आहे तयार. तिनं फॉर्म घातला आहे आता तिने पण.
तरी ती माझ्याकडे काय करते, मी जे चपातीचा तेल लावत असताना तर ते मी चपाती तेल लावासाठी स्पेशल एक छोटासा डबा करेला आहे. कारण की काय होतं, आपण प्लेटमध्ये तेल घेतो चपाती लावते वेळेस आणि उरलेला आपण केटलीमध्ये वापस टाकून देतो आणि वापस टाकल्याच्या नंतर भाजी वगैरे केली तर ते काय होतं, थोडासा भाजी खराब भीती असते. तर त्याच्यामुळे मी कधीच प्लेटमध्ये तेल घेत नसते. असं मी याच्यामध्ये डब्यामध्ये ठेवलं आहे तेल आणि ते तेलात समजा आपल्या जेवढं चपातीला तेवढं लागलं तेवढं बाकीचं राहिलेलं तेल झाकण लावून ठेवलं तरी चालतं. तर आता मी ते पोळ्या वगैरे लाटून घेते. एक मनात विचार आला की आपण एक वेगळ्या पद्धतीने टम्म कशी फुगती पोळी तर करून बघावं. तर मी ते टम्म फुगलेली अशा पोळ्या करून बघणार आहे. 1 किंवा 2 पोळी तरी मी आज असं माझ्या मनात विचार आला की करूनच बघावं. तर इकडे मस्त अशा मुगाच्या घुगऱ्या शिजत होत्या आणि एकामागे एक मस्त अशा 2-3 शिट्ट्या झाल्यात. पण म्यूट आवाज केल्यामुळे काही त्या ऐकायला आल्या नाही. बघ आता आलाय दादू आलाय राशन घेऊन. तर तेवढ्यात काय झालं, दादू आणि दादाचे पप्पा गेले होते मध्ये. तर राशनवरती त्यानं आणलंय किट, तर आनंदाचा शिदा म्हणून. तर हे बघा दादू मला दाखवत होता आणि त्यात काय झालं, हरभऱ्याची डाळ होती ती पॉकेट फुटलं होतं तर ते सांडलं होतं. तर 4 पॉकेट आलेले आहे, कारण की 1 किलोचे आहे म्हणून 4 पॉकेट आले आहे. पहिल्यानं कसे 9 पॉकेट येत होतं पण आता 4च पॉकेट आलेले आहे. तरी ते मी चपाती लाटायला घेतले. तर राशनचे पीठ असल्यामुळे काही चपाती पण एवढी छान काही फुगत नाही. तरी ते मी आता घेतलं आहे छोटीशी जाळी, जी चपाती ठेवायची जाळी असते ती. आणि इतकं सकाळी सकाळी पण 8 वाजले, 8-8:30 वाजले तरी पण गरमत होतं, घरात खूप गरम होतं आहे. आणि त्यात काय झालं, 8 दिवस इतकं पाऊस आभळ तर खूपच हे होत होतं. आता ऊन पडायला लागलं तर गरमट सुरू झाली. आणखीनच असं वाटतंय का पाऊस येणार आहे. तुम्ही बघितलंच असेल, आता मी ज्यावेळेस पोळी करत होते त्यावेळेस मोदकसारखे चुन्या पाडून घेतल्यात चपातीला आणि त्याच्यात तेल आणि थोडंसं कोरडं पीठ लावून आता पोळी मी फिरून घेते. तर आता मी ते पटकन अशा पोळ्या करून घेते. तरी बघा अशा पोळ्या करून घेते, पण मला वाटतच नाही की पोळ्या फुगतील, कारण की ना तरी माझ्या पोळ्या राहिल्या होत्या काही. पण मग बाकीचं म्हटलं अगोदर भाजीला फोडणी वगैरे देऊन घ्यावा. तरी ते मोठा कांदा बारीक थोडासा मध्यम साईड चिरून आणि असा बारीक करून घेणार आहे कटरमधून. तरी कटर खरंच खूप छान उपयोगाचा आहे. जास्त घाईच्या वेळेस तर खरंच चांगला आहे. तरी बघा इथे हर्षूबाईनं घेतलं आहे आवरून आणि आता ती म्हटलं जेवण वगैरे करून जा. तर ती म्हणते नाही मला जेवण वगैरे करायचं नाही. पण जेवण करणं हे खरंच चांगलं असतं. मुलांना जेवण वगैरे करून पाठवलं ना शाळेमध्ये तर त्यांचं मनही अभ्यासामध्ये लागतं. नाहीतर मग काय पोटात कुळकुळ आणि मन लागायचं काम नाही. तर मी इथं पटकन असं शिट्टी वगैरे काढून घेतली आणि त्यात काय झालं, 4-4, 5-5 शिट्टी म्हणता चांगल्या 6-7 शिट्ट्या झाल्या. लक्षच नाही राहिलं मुलांच्या बोलण्याच्यामध्ये. तरी त्या हर्षून बॉटल वगैरे भरली आणि थोडेसे मूग खाली लागलेत म्हणून त्याच्यात थोडंसं गिलासावर मी रिंगाभोवती पाणी टाकलं. पण त्या नाही काही निघले म्हणून मी पकड लावून दिली. तरी ते मी मोहरी टाकून दिली. मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूणची फोडणी वगैरे असली ना तर खरंच मस्त अशा मुगाच्या घुगऱ्या बनतात. आमच्याकडे ना मेदगं म्हणते. तरी ते जिरे टाकून दिलेत, कढीपत्ता. तरी बघा इथे मस्त असा बारीक कटरमध्ये कांदा तयार झाला आहे. आपल्याला जेवढा हवा तेवढा बारीक होतो. तरी ते मी थोडासाच मध्यम साईजात कट करून घेतला आहे, कारण की मुलांना पण जायचं आहे आणि त्यांच्या पप्पाला पण ड्युटीला जायचं आहे. तर उशीर होऊ नये म्हणून पटपट करून घेतला आहे मी. तर थोडंसं खाली लागले होते घुगऱ्या, तर मग आता ते थोडेसे वरचे मी करून घेतले तयार आणि खाली जे चिटकेला आहे ते राहून दिला. नाही तर मग कसे जास्त घुगऱ्या काय वगैरे टाकलं तर भाजी पण चांगली लागणार नाही, म्हणून मी थोडंसं वरचेच घेतलेले आहे. तर आता मी लाल तिखट टाकून मस्त असं छान परतून घेते, म्हणजेच चांगला
भाजी पण चव लागेल, कारण की थोडंसं आपडधोबडं जर मसाला वगैरे तिखट भाजला तर भाजी थोडीशी कच्ची वगैरेच लागते. तरी ते मी थोडंसं तेल टाकलं आहे, तर मस्त छान पुढे निघायला लागले. तर आशूच्या पप्पाने बोर चालू केला होता, तर 4 हंडे त्याने भरून घेतलेत. मी स्वच्छ घासून वगैरे ठेवले होते हंडे, त्यांना फक्त भरायचं काम होतं. तर मी ते आता ते आणून ठेवते. तर हे बघा, आता मी जे खालच्या वगैरे चिटकले आहे ते तशाच राहून दिल्यात, आणि आल्ला हाताने जे वरती होतं ते काढून घेतात. ते बघा, अजिबातही काळी घुगऱ्या वगैरे काही येऊन दिल्या नाही. तर मस्त असं मी झालेले तयार. पण काय करणार, मुलं वगैरे सगळे घरात 4-5 जण आहे, म्हणून थोडंसं मी पाणी वाढवलं, कारण की डब्याला पण देणं पडते ड्युटी वगैरे द्यायला, आणि मुलं पण खातील, म्हणून मग मी थोडंसं पाणी वाढवलं. 2 भाज्या करायला वेळही नव्हता, नाहीतर 2 भाज्या करणंच पडतात, कारण की डब्याला 1 भाजी आणि सगळं घरी ते खायला 1 भाज्याच्या 2 भाज्या लागतात. पण म्हटलं आजचे दिवस ॲडजस्ट करावं, तर असं मी ह्या पद्धतीने केलं. तर त्यांना मी गरम गरम लगेच चपात्या देत होते. राहिलेल्या चपात्या करून घ्यावं म्हटलं, लगेच चपात्या करायला घेतल्या टिफिनमध्ये. तर कसा वाटला माझा व्हिडिओ, तर नक्कीच कमेंट्स, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता झाल्या चपात्या वगैरे, सगळ्यांची जेवणं झालीत 4 जणांचं. तर खरंच भारी वाटतंय, नाही तर काय ते मुलं उपाशी वगैरे गेले तर करमत नाही घरी. डब्याला झाकण वगैरे तर लावलंच, पण एक मनात विचार आला का आपण गरम गरम भाजी भरली तर गॅस पकडून ती भाजी सांडून जाऊ नये, म्हणून म्हटलं काहीतरी कॅरी बॅग वगैरे लावू. तरी ते मी आता एक कॅरी बॅग घेतली आहे, ती थोडीशी 1 ते 1.5 चमचा पोहे खायची इतकी साखर. तर आता ती गाठ काही सुटणार नव्हती, आणि त्याच्यात झाला होता थोडासा वेळ त्यांना. तर मग आता ती मी गाठ दातानं वगैरे खोलून घेतली, आणि आता मी ती टिफिनमध्ये लावून देते, जेणेकरून भाजी सांडू नये म्हणून. आणि प्लेटमध्ये साखर टाकते तेवढी जे काय आहे ती. तरी ते माझ्या पोळ्या वगैरे झालेल्या होत्या, तरी ते आता मी ते पॅक करून दिलं आहे डबा. चला मग, आता सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे झाल्यात, राहिलेले कामं तर करायचेच आहे. तर आता वाजले 9:30, अजून 1 तासात माझे धुणं, भांडे आणि फरशा मी तर नक्कीच करणार आहे. तर चला मग, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा.